नमस्कार मित्रांनो, आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय गूढ आणि जीवन बदलणारा अभंग समजून घेणार आहोत. हो का पुत्र पत्नी बंधू, त्यांचा तोडावा संबंधू. कळो आले खट्याळसे, शिओ नये लिंपो दोषे. फोडावे मडके, मेले लेखी घ्याये एके. तुका मने त्यागे, विण चुके जे ना भोगे. मित्रांनो, पहिल्यांदा हा अभंग ऐकायला की मनात प्रश्न येतो, पुत्र पत्नी बंधू यांच्याशी संबंध तोडायचा हे कसं शक्य आहे. संत तुकाराम महाराज आपल्याला संसार सोडायला सांगत नाहीत, ते आपल्याला मोह, आसक्ती आणि चुकीच्या अपेक्षांचा त्याग करायला सांगतात. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण यातून तुम्हाला कळेल सुखी जीवनासाठी काय सोडावं लागतं आणि खऱ्या शांततेचा मार्ग कोणता आहे. हो का पुत्र पत्नी बंधू, त्यांचा तोडावा संबंधू. तुकाराम महाराज म्हणतात, जर पुत्र पत्नी भाऊ नातेवाईक यांच्यावर तुमची इतकी आसक्ती झाली की तुम्ही सत्य, धर्म आणि कर्तव्य विसरलातच, तर त्या आसक्तीचा त्याग करा. इथे संबंध तोडा म्हणजे व्यक्ती सोडा नाही, तर अंध मोह सोडा. आज आपण पाहतो, पालक मुलांसाठी सर्वस्व देतात, पण मुलांनी अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत की दुःखात बुडतात. पती पत्नी एकमेकावर इतक्या अपेक्षा ठेवतात की प्रेमाऐवजी तक्रारी वाढतात. हे का होतं? कारण प्रेमापेक्षा अहंकार आणि अपेक्षा मोठ्या होतात. संत सांगतात, नाती जपा पण त्यातून स्वतःला हरवू नका. कळो आले खट्याळसे, शिओ नये लिंपो दोषे. जेव्हा आपल्याला कळतं की एखादी गोष्ट चुकीची आहे, वाईट आहे, तर त्या दोषांचा चिटकून राहू नका. आपल्याला आयुष्यात काही सवय लागतात, काही सवयी असतात, राग, मत्स्य, अहंकार, आळस. आपल्याला माहीत असतं की या सवयी चुकीच्या आहेत, पण आपण म्हणतो मी असाच आहे. तुकाराम महाराज सांगतात, चूक कळली की ती लगेच सोडा. दोषांना जवळ ठेवू नका. जसं खराब अन्न आपण खात नाही, तसंच वाईट विचार मनात ठेवू नका. फोडावे मडके, मेलेले की घ्याये एके. हा खूप सुंदर आणि गहन अर्थ आहे. मडके म्हणजे काय? आपलं अहंकाराचं भांडं. आपण प्रत्येकजण आपल्या मनात एक मडकं घेऊन फिरतो. मी मोठा आहे, माझंच मत बरोबर आहे, मीच योग्य आहे. हे मडकं एकदाच फोडावं लागतं. एकच घाव पुरतो, तो म्हणजे आत्मज्ञानाचा. जेव्हा आपण समजतो की आपण काहीच कायमचं नाही, सगळं क्षणभंगुर आहे, तेव्हा अहंकार आपोआपच तुटतो. तुका मने त्यागे, विण चुके जे ना भोगे. तुकाराम महाराज शेवटी सांगतात, त्याग केल्याशिवाय भोग टाळता येत नाही. जर आपण वाईट सवयीचा त्याग केला नाही तर त्याचे परिणाम भोगावेच लागतात. जर आपण राग सोडला नाही तर नाती तुटतात. जर आपण आळस सोडला नाही तर यश मिळणार नाही. जर आपण मोह सोडला नाही तर मन शांती मिळणार नाही. त्याग म्हणजे गमावणं नाही, त्याग म्हणजे स्वतःला उंचावणं. आधुनिक जीवनातील उदाहरणच देते. आज सोशल मीडियावर आपण इतरांचं आयुष्य पाहतो, तुलना करतो, दुःखी होतो. आपल्याला वाटतं त्यांच्याकडे जास्त आहे, माझ्याकडे कमी आहे. हीच आसक्ती आहे, हीच दुःखीची मूळ आहे. जर आपण तुलना करायचा त्याग केला तर आपल्याला समाधान मिळते. त्याग म्हणजे काय? त्याग म्हणजे संसार सोडणं नाही, नाती तोडणं नाही आणि जबाबदाऱ्यांना टाळणं नाही. त्याग म्हणजे चुकीच्या विचारांचा त्याग, वाईट सवयीचा त्याग, अहंकाराचा त्याग, अति अपेक्षांचा त्याग. स्वतःला विचारा, मी कोणत्या गोष्टींना अति चिटकून बसलो आहे का? माझा सर्वात मोठा दोष कोणता आहे? कोणत्या सवयीमुळे मला दुःख होतं? जर उत्तर मिळालं तर आजच त्यावर एक घाव मारा. मन शांती बाहेर मिळत नाही तर आत मिळते. जेव्हा आपण आसक्ती कमी करतो, अपेक्षा कमी करतो आणि कृतज्ञता वाढवतो, तेव्हा मन शांत होतं. नाती जपा, आपण स्वतःला हरवू नका. चूक कळली की लगेच सुधारा. अहंकाराचं मडकं फोडा. वाईट सवयीचा त्याग करा. अपेक्षा कमी करा आणि प्रयत्न जास्त ठेवा. मित्रांनो, संत तुकाराम महाराज आपल्याला संसार सोडायला सांगत नाहीत, ते आपल्याला स्वतःला सुधारायला सांगतात. संबंध तोडा म्हणजे दोषांशी संबंध तोडा. मडके फोडा म्हणजे अहंकाराचं मडकं फोडा.
त्याग करा म्हणजे वाईट सवयीचा त्याग करा. जेव्हा आपण हे करतो तेव्हा जीवन हलकं होतं, मन शांत होतं आणि खरा आनंद मिळतो. तुका म्हणे त्याग केल्याशिवाय भोग चुकत नाही. आजपासून एक तरी वाईट सवय सोडा, एक तरी दोष कमी करा, एक तरी अपेक्षा कमी ठेवा आणि बघा जीवन किती सुंदर आहे. रामकृष्ण हरी.